नमस्कार सर्वांना. नमस्कार. मंचावर उपस्थित हरिभक्त परायण चांगुले सर, माझा मित्र मंदार मोहिदेकर, चाटे समूहाचे इथले प्रमुख कोऑर्डिनेटर काळे सर, सर्व शिक्षकगण आणि माझे मित्र आणि मैत्रीण का भाऊ आणि बहीण काय म्हणू, माझे भाऊ आणि सर्व बहीण विना अपवाद. तर माझी तुमची ओळख तर जुनी आहे. जेव्हा तुम्ही हे प्रवास सुरू केला होता नुकताच, तेव्हा आपली भेट झालेली आहे. जवळपास एक 8 महिने झाले असावेत. आणि आता तुमच्यापैकी काही जण म्हणजे ते सुपर ओव्हरमध्ये प्रवेश करत आहेत. IPLचा सीझन चालू आहे, जरी मी बघत नसलो तरी. तर त्या सुपर ओव्हरचा टार्गेट काय असतो, म्हणजे 1 ओव्हर में 50 असं जेठालालसारखं बोलायला हरकत नाही. माहिती आहे ना तो डायलॉग त्याचा. 1 ओव्हरमध्ये 50 रन कसा काढला विचारलं तर 2 नो बॉल होते, त्याचे एक्स्ट्रा भेटले. तर मग म्हणले 48च झाले ना, 8 6 48. हां, मग 2 नो बॉलचे 1 रन भेटलं म्हणलं, तर 50 पूर्ण झालं. तर सांगायचा हेतू असा आहे की ही जी स्टेज आहे का, ही जी स्टेज, मंदारने एकच किस्सा सांगितला. काय सांगितलं की तो जर का तुमच्या अवस्थेमध्ये 2 वर्ष आधी असला असता तर कदाचित त्याला 1 वर्ष गॅप घ्यावा लागला नसता. सांगायचा हेतू आहे की तुम्ही अशा संस्थेमध्ये शिकत आहात जिथे फक्त अभ्यासावरती न विचार करता तुमच्या संपूर्ण मानसिकतेवरती विचार केला जातो. आणि मी म्हणजे हे असं मी असे कुठले समारंभ वगैरे अटेंड केले नाहीत, कारण मीच तुमच्या जागे आतापर्यंत बसलेलो आहे. कधी 11वी 12वी झाल्यानंतर म्हणा, किंवा फायनल इयर म्हणा, किंवा आता आमचं होईल ते कॉन्व्होकेशन, पण मी तुमच्या जागेमध्येच असणार आहे. मी इथे नसणारच आहे कुठल्याही समारंभात. पण जेव्हा मी प्रत्येक शिक्षकाचं आणि विद्यार्थिनीचं मनोगत ऐकत होतो, मला हे आतून अशी जाणीव झाली की हे फक्त एक असं कोचिंग इन्स्टिट्यूट जिथे तुम्ही अमुक पैसे दिले आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला अमुक तास शिकवलं गेलं आणि तुम्ही त्यांना रिझल्ट देताय, एवढं नसून या पलीकडची ही तुमची बॉन्डिंग आहे. आणि ही बॉन्डिंग तुम्हाला सहसा भेटत नाही. हे माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. मी जवळपास खूप साऱ्या म्हणजे आम्ही NGO असल्यामुळे खूप साऱ्या क्षेत्रांमध्ये, खूप साऱ्या विविध लोकांमध्ये आमचं वावरणं राहतं. स्कूल एज्युकेशन टू स्पिरिच्युअलिटी ही जी आमची जर्नी आणि ही रेंज आहे काम करण्याची, त्याच्यामध्ये इतके लोक पाहिलेत आणि जग इतका कॉम्पिटिटिव्ह झालं आहे की तुम्ही दमडीशिवाय काहीच बोलू शकत नाही. अशा या ठिकाणी हे तुमची आणि तुमच्या शिक्षकांची जी लागणी आहे आयुष्यामध्ये, हीच गोष्ट आहे जी तुम्ही आणि तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तुम्ही या गोष्टीला पुढे घेऊन जाणार आहे आणि ही गोष्ट तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. एकमेकाला ही गोष्ट पूरक आहेत. म्हणजे उदाहरणार्थ असं 2च महिने आधी हे जॉईन झाले तर मॅडम, तुमचे जे सगळ्यांना सांभाळणारे, कोऑर्डिनेट करणारे. पण तुम्ही जर का त्यांचे इमोशन समजत असाल, त्यांची भावना समजत असाल, त्यांनी एक वाक्य वापरलं की मीच स्टुडंट झाले असं मला लक्षात आलं. हे सगळ्यात मोठं वरदान असतं बरं का. तुम्ही जसं म्हणजे हे लोक म्हणतात टर्निंग पॉईंट आहे, अमुक आहे तमुक आहे, सगळं बरोबर आहे. पण हे अशी फेज आहे, एकदा स्टुडंट लाईफ संपली ना की तुमच्यावरती आपोआप सगळ्या जबाबदारी लादल्या जातात. तुम्हाला जरी घ्यायचं नसलं तरी. तुम्ही म्हणले मी लग्न करत नाही, फॉर एक्झाम्पल, कमीत सगळेजण रोहित तापडिया नाही आहेत, मान्य आहे. तुम्ही कराल लग्न, मला काय म्हणायचं आहे, लग्न केल्यानंतर माणसाची जबाबदारी वाढते, माणूस असेल किंवा स्त्री असेल. पण जरी नाही केली तरी तो ज्या परिवारामधून येतो त्याच्यावरती त्याची जबाबदारी असते. तुम्ही म्हणू शकता का आता माझी काही इच्छा नाही, माझं काय मूड नाही आहे, काय पैसे कमवून घेत, घरचे हाकलून टाकतील. सांगायचा हेतू काय आहे की हा जो वेळ आयुष्याचा तुमचा एक स्टुडंट लाईफचा गेला की तुम्ही बाय डिफॉल्ट जबाबदार होता. तुम्ही किती निकम्मे राहिले तरी तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्हाला 4 पैसे कमवून आणावेच लागतात. तुम्ही तुमचं घर चालवायलाच पाहिजे. तुम्ही शिकलेले असो किंवा नसो, तुमच्याकडे चांगली डिग्री असो किंवा नसो, तुम्ही वेल सेटल्ड असो किंवा नसो, तुम्ही आयुष्यामध्ये समाजाला काय देत असा किंवा नसा,
तुम्ही ज्या परिवारामधून येता, तुम्ही ज्या एका फ्रेंड सर्कलमधून, एक रिलेटिव्ह सर्कलमधून येता, तुम्हाला त्याच्यासाठी सर्व काही करावं लागतं. कारण आजपर्यंत 20 वर्ष, 18 वर्ष, जे तुमचं वय 16 वर्ष, ते तुमच्यासाठी सगळं करत आलेले आहेत, ज्याच्यासाठी तुम्ही काही केलेलं. बरोबर आहे ना? आपले आईवडील आपल्याला चांगले कपडे घालून आणून देतात, चांगल्या कोचिंगमध्ये शिकवतात. आपण याच्यासाठी काय केलेलं आहे? काय केलं? आईवडिलांसाठी काय केलं आहे? आणि ते आपल्याला काय मागतात? ते हे मागतात की आम्ही जे ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे ते फलरूप व्हायला पाहिजे. आणि कोणासाठी? ते तुमच्यासाठीच. ते हे म्हणत नाहीत की तुम्ही खूप पैसे कमवा आणि आम्हाला द्या. माझं लेकरं, माझं लेकरी, काय म्हणतात, पोरगा पोरगी, त्यांनी सुखी राहायला पाहिजे, हे त्यांच्या आईवडिलांची तुमच्या मनोगत असते. आणि जे आईवडील आपल्या पोरासाठी जितकं विचार करतात तितकं दुसऱ्या पोरासाठी करूच शकत नाही. आलं का लक्षात? त्यामुळे तुम्ही बाय डिफॉल्ट तुमच्या आईवडिलांसाठी, आता रिव्हर्स सिच्युएशन सुरू होते की तुम्ही विचार केलं पाहिजे. बरं, एक्झामच्या आधी हे सिरियस सिनारिओ मला क्रिएट करायची इच्छा नाही आहे. या सगळ्यावरती तुम्ही एक्झामनंतर विचार करू शकता. पण हे का सांगितलं? कारण मला माहिती मी पुन्हा कितीदा तुमच्याकडे येईन देवेंद्र फडणवीस सारखं. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की एक अल्बर्ट आइन्स्टाईनचं वाक्य आहे, सिंगल पीस ऑफ पेपर कॅनॉट डिसाइड माय फ्युचर. नॉलेज, फ्युचर, इंटेलिजन्स, तुम्हाला जसं त्याला तोडमोड करायचं. सांगायचा हेतू असा की काल रात्री 8:45 वाजता माझ्या शाळेतल्या एका मित्राची छोटी बहीण, जी आता तुमच्यासोबत नीट देणार आहे 12वीमध्ये, सोलापूरचीच आहे, सेंट जोसेफचे विद्यार्थी आहे, मला म्हणे तुम्हाला भेटायचं, तुम्ही सोलापुरात आहात का? म्हणलं हो आहे. मग कुठे येऊ? म्हणलं अमुक ठिकाणी भेटूयात. भेटलं. मी थोडंसं शॉपिंग करायला गेलो आणि मग मला भेटला. मला म्हणला ही माझी छोटी बहीण आहे, ही आता 12वीत आहे, ही आता नीट देणार आहे आणि हिला नीट नाही द्यायची. ही आता मग मी तिला एकच प्रश्न विचारला, नीट नाही दिलं तर काय करणार? उत्तरच नव्हतं. नाही, मला दुसरा ऑप्शनच नाही. कशाला ऑप्शन नाही आहे? बघा, एक्झाम आपल्याला जो दृष्टिकोन दाखवला जातो, चाटेमध्ये नसतील दाखवत 100% मला खात्री आहे, पण सहसा मार्केटमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये दृष्टिकोन दाखवला जातो परीक्षेचा की तू हे नाही केलं ना, तू काहीच करू शकत नाही. डॉक्टर नाही झाला तर तू मॅथ्स किंवा सायन्स, डॉक्टर किंवा इंजिनियर असा एकदम पर्याय असतो, नाही तर तू काहीच करू शकत नाही. आलं लक्षात? हे जी आपली भावना आहे की समजणे, ऑलरेडी मागे पण आपण याच्यावरती बोललो आहे, याच्या बाहेर या. ही एक्झाम काय होणार आहे? फार तर मार्क पडतील किंवा नाही पडणार. ह्याच्या पलीकडे काय होणार आहे का? काहीच नाही होणार आहे. त्यामुळे त्याचं लोड घेण्याचं काहीच काम नाही. 2 वर्ष अभ्यास केला आहे, मागच्या 2 महिन्यामध्ये आपण, मागच्या 2 दिवसामध्ये आपण किती हे करावं, ते करावं, अमुक करावं, काहीच नाही. तुम्हाला माहिती आहे रोड खराब होते, हायवे खराब होतो. कसा होतो? खड्डे पडतात. तर ते काय करतात? अख्खा पूर्ण हायवे दुमडून टाकतात आणि पूर्ण नवीन बनवतात का? ते काय करतात? ते खड्डे विझवतात आणि त्याला लेवल करतात. तुमचं हेच काम आहे या 2 दिवसात. माझं काय कमी आहे, मला काय येत नाही, माझं कुठे कच्चं आहे, ते समजून घेणे, तुमचं सेल्फ ॲनालिसिस करणे आणि मी परीक्षेमध्ये कसं प्रदर्शन केलं पाहिजे याच्यावरती विचार करणे. इतकं साधी गोष्ट आहे. ते सगळं वाचत बस, काही हॅफेझार्ड कर, म्हणजे हे सगळं मी अनुभव केलेलं आहे. माझ्या इतकं एक्झामच्या आधी तर कोणीच टेन्शन घेतलं नसेल. मी 3rd मायनरच्या MBBSच्या परीक्षेमध्ये 4 पैकी 2 पेपर दिले, 2 देणार नव्हतो. सगळे नोट्स बनवले होते. माझ्या कॉलेजमध्ये असा एकही पोरगा नसेल किंवा स्टुडंट नसेल की ज्यांनी सगळ्या विषयाचे रिटर्न नोट्स बनवले असतील. काय सगळे रिटर्न नोट्स बनवले होते, पण रिव्हिजन झाली नव्हती. मग लास्ट मोमेंट रिव्हिजन नाही म्हणजे तुम्हाला माहिती, इट्स लाईक ब्लँक. मग परीक्षाच देणार नाही म्हणून मी घरी रडत बसलो. आणि आमच्या आईवडील काय रडत बसले का? म्हणजे कोणी मला एंटरटेनच केलं नाही. मी अर्धा तास ढसा रडले. मला म्हणले परीक्षा नाही द्यायची का? बरं ठीक आहे, जाऊन झोपून टाक म्हणे, उद्या सकाळी बघू. सांगायचा हेतू असा आहे की हा जो कॅज्युअल अप्रोच आहे हा आपल्याला परीक्षेसाठीच नव्हे तर आयुष्यासाठी असलं पाहिजे. आपण जिवंत आहोत ही मानव म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि याच्या पलीकडे काहीच नाही आहे. आणि अध्यात्म याच्या पलीकडे एक गोष्ट जाऊन शिकवतो की शरीरा नाशवंत आहे, मरणार आहे, ते जरी गेलं तरी काय लोड घ्यायची गरज नाही. इतके आपण सगळे पोचलेले नाही आहे कोणीच. पण इतकंच आहे की एक्झाम इज नॉट अ डिसाइडिंग फॅक्टर. जस्ट गो, गिव्ह इट अँड लिव्ह इट.
जस्ट गो, गिव्ह इट अँड लिव्ह इट, फॉरगेट इट. रिझल्ट येईल तर बघू. तोपर्यंत तर सुखाचे क्षण जगले. त्यामुळे इतकंच मला सांगायचं आहे की तुम्ही पुढे जाऊन काय बनाल, काय कराल, तुम्ही पुढे जाऊन काय कराल, काय बनाल, ही गोष्ट खूप निराळी आहे. तुम्ही काही पण बना, काही पण करा. जी प्रामाणिकता, नीतिमत्ता तुम्ही या कोचिंगमधून, तुमच्या शिक्षकांच्या माध्यमातून शिकलेली आहे, त्या गोष्टीला पुरेपूर जगा. तुमचा हात, म्हणजे तुम्ही इतके पुढे जाल की तुम्हाला हात पकडणार कोण नसेल. स्काय विल बी द लिमिट इफ यू आर मॉरली फाईन, इफ यू आर एथिकली फाईन अँड इफ यू आर डिसिप्लिन्ड इन युअर लाईफ. त्यामुळे तुम्ही इथून काय शिकलात, हे सगळं जे पुस्तकी ज्ञान, परीक्षेत काय द्याल, पण त्याच्यासोबत यांनी तुमच्यावरती जे संस्कार घडवलेले आहेत, त्यांना जरी म्हणजे लिस्ट कम लिस्ट ती गोष्ट जरी तुम्ही जगलात तर दॅट विल बी एक्स्ट्रा ऑर्डिनरी गुरुदक्षिणा टू दिस पीपल, असं मला वाटतं. आणि आता मला असं दिसायला लागलं की तुमचे चेहरे बोर झालेले आहेत. तुम्हाला मी जे बोलतोय का, वाटल्यास तुम्ही परीक्षेनंतर परत येता का? नाही येत ना? नाहीतर आपण एक तास परत बोललो असतो. कारण व्हॉट आफ्टर एक्झाम्स इज अ व्हेरी बिग क्वेश्चन. जे पोरं क्वालिफाय होत नाहीत ते कदाचित वाट बदलतात किंवा रिपीट करतात, पण जे क्वालिफाय झालेले असतात, तुम्ही मंदारला विचारू शकता, 200च्या बॅचपैकी, किती 200च्या बॅचपैकी मला 20 पोरं पण असे सापडणार नाहीत ज्यांना हे माहिती की मी मेडिकल फील्डमध्ये का आलो. हे फॅक्ट आहे. तुम्ही कुठल्याही मेडिकल कॉलेजचा ॲनालिसिस करा. त्यामुळे फक्त एक्झामपुरतं विचार एक्झामसाठी करा, पण त्याच्यानंतर तुम्ही, तुमच्याकडे सुट्ट्या असतात रिझल्ट लागेपर्यंत, तुमचं सगळं होईपर्यंत, असंच इकडे बोंबलत फिर तिकडे बोंबलत फिरण्यापेक्षा शांत चित्ताने बसून विचार करा. तुमच्या हातामध्ये यूट्यूब आहे, मोबाईल आहे, प्रचंड प्रमाणामध्ये व्हिडिओ बघा. तुम्ही 10 तास यूट्यूब बघितले, पण चांगल्या गोष्टी, चांगले लोक, आणि तुम्ही जेव्हा त्यांचे जीवनावरती अभ्यास करता. मागे आपण खूप लोकांवरती बोललो आहे, बरोबर आहे, मागच्या डिस्कशनमध्ये. वॉरेन बफेटपासून, बिल क्लिंटनपासून, नरेंद्र मोदीपासून, अंबानी, टाटा, या सगळ्यांवरती आपण चर्चा केलेली आहे. त्यांच्यामधले एक एक काय म्हणतात गुण आपण घेतलेले आहेत त्या सगळ्या चर्चेमध्ये. तर या सगळ्या लोकांचा अभ्यास करा, सगळ्या फील्डच्या लोकांचा अभ्यास करा, आणि तुम्ही स्वतःला इतकं सुंदर घडवाल, तुम्हाला हे लक्षात येईल की इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर ब्रांच दॅट यू हॅव टेकन अप, यू विल बी अ सुपर ह्युमन, अ डिफरंट पर्सन. तुम्ही असं 4 लोकांमध्ये गेल्यानंतर तुमची ओळख आपोआप लगेच दिसून येते. कारण आपण मेकअप लावून किती सुंदर झालो, विथ ड्यू रिस्पेक्ट सगळ्यांना, तरी शेवटी आपण आपलं वागणं काय आहे याच्यावरून आपलं चरित्र आणि चारित्र्य ठरत असतं. मेकअप लावून तुम्ही येस सर, गुड मॉर्निंग सर म्हणल्याने समोरचं बिलकुल इम्प्रेस नाही. माझ्यासारखा इंटरव्ह्यूअर असेल तर गेट लॉस्ट म्हणणार. तुमच्या उत्तरांवरून, तुमच्या उत्तरापेक्षा तुम्ही समोरच्याला काउंटर प्रश्न काय विचारतात त्याच्यावरून तुमची गुणवत्ता ठरत असते. आणि फक्त पुस्तकांच्या माध्यमातून शिकलेल्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये घडवतात असं बिलकुल नाही आहे. शेवटची गोष्ट की तुम्ही जे काही फील्ड निवडाल त्याला पैशासाठी बिलकुल निवडू नका. कारण पैसा कमवण्यासाठी पुस्तक लागत नाही. आलं लक्षात? त्याला टेक्निक लागते, त्याला जॅक लागतं, जे तुम्हाला 1 to 1 रिअलिस्टिक लाईफमध्ये, रिअलिस्टिक इन्सिडेन्सेसवरून. ते MBA चहावाला माहिती आहे का, अहमदाबादचा, ऐकलं असेल. बरं जाऊ दे, धीरूभाई अंबानी तर ऐकलं आहे. तर तुम्ही या लोकांचा अभ्यास कराल तर तुम्हाला लक्षात येईल की अकबर अंगठाच्या बद्दल वाचता येत नव्हतं. त्याच्या दरबारामध्ये 1 पाटी, द्विपाटी, त्रिपाठी असे होते. त्रिपाठी सरनेम तिथून आलं आहे. मुन्ना त्रिपाठी जे तुम्ही ऐकता ते सरनेम तिथून आले की एकदा बोलल्यानंतर ज्याला पाठ होतं, 2दा बोलल्यानंतर ज्याला पाठ होतं, 3दा बोलल्यानंतर ज्याला. सांगायचं हेतू हे आहे की अंगठाछापासून सुद्धा माणूस जग जिंकू शकतो. त्याला लागते ती म्हणजे नीतिमत्ता आणि प्रामाणिकता. आणि पैसा कमवण्यासाठी पुस्तकी विद्या नेहमी त्याच्यामध्ये काय म्हणतात तुम्हाला पूरक राहते. पण 3 शब्द तुम्हाला समजून घ्यायला हरकत नाही. एक म्हणजे जॉब, दुसरं म्हणजे प्रोफेशन, तिसरं म्हणजे बिझनेस. जॉब म्हणजे काय की तुम्ही एका ठिकाणी जॉबकडे जाताय, कुठल्या मालकाकडे म्हणा किंवा कुठे, त्यांनी तुम्हाला हाकलं की तुमचं झालं बल्ल्या. यू हॅव टू हंट फॉर अनदर जॉब. यू डोंट हॅव सोर्स ऑफ मनी. बरोबर आहे.
सेकंड इज प्रोफेशन, तुमची कला. उदाहरणार्थ शिक्षण, डॉक्टर, कुठे गेला तरी चालणार. कोणी नाही चालवलं तरी तो घरी ट्युशन क्लासेस किंवा मुलांना शिकवायला सुरू केलं, किंवा कुठे 10x10च्या खोलीमध्ये डॉक्टर अमुक अमुक नाव लावून पाठी लावली की पेशंटचा फ्लो सुरू होतो. तो म्हणजे प्रोफेशन. जी कला तुम्ही कमवता, जे स्किल आहे तुमचं ती कमवता. आलं लक्षात. एखादा गायक असेल, कुठेही त्यांनी प्रोग्राम केलं तर त्याला पैसे भेटणारच आहेत, त्याचं काम चालणारच आहे. ती कला, ते प्रोफेशन. आणि तिसरं म्हणजे पण एवढंच आहे की जेवढे तास काम कराल तेवढंच तुम्हाला भेटणार आहे. मी आज थांबलो तर मला कोणी घरी पैसे आणून देणार नाही. पण तिसरी गोष्ट म्हणजे बिझनेस. मी जेव्हा तिथे नाही आहे तरी तो काम चालत आहे आणि मला पैसे भेटत आहेत. म्हणजे दुसऱ्याचा यूज अँड थ्रो केला अशातला भाग नाही. त्याचा पॉझिटिव्ह उपयोग, त्याचा पॉझिटिव्ह साईड असं आहे की मी चार चौघांना एकत्रित आणून त्यांना कामाला लावलं, त्यांना काम दिलं, ज्यांना गरज होती त्यांना एकत्रित आणलं, त्यांचं घर चालवलं, आणि त्या कलेमधून मी माझं काम चालवतोय. आणि दिस इज अ स्टेप टुवर्ड्स डेव्हलपमेंट. इट इज नॉट अ जॉब, इट इज नॉट अ प्रोफेशन, बट इट इज द बिझनेस, द टर्मिनॉलॉजी ऑफ बिझनेस विच एक्सेल्स यू अहेड. त्यामुळे ही जी मेंटॅलिटी आहे की मी माझं करून घेईन, याच्यापेक्षा पलीकडे जाऊन मी चार चौघांना एकत्रित आणून त्यांचं सगळ्यांचं कसं चांगलं करीन, ह्याला सोशल एंटरप्राइजेस असा शब्द वापरला जातो. मग तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जाल, आता फॉर एक्झाम्पल इथे 4 शिक्षक आहेत, मग हे चाटे समूहाचं काय झालं, हे पैसा छापायला लागले, हे बिझनेस आहे असं त्याला घेऊ नका. पण हे असं की 4 चौघांना एकत्रित आणून त्यांचं तर काम चालतच आहे, पण याचं प्रचार प्रसार लोकांमध्ये होतं, तर एक सिस्टम सेट होते. आणि जेव्हा तुम्ही एखादी सिस्टम सेट कराल तेव्हा तुम्ही खूप पुढे जाल. नाहीतर एक माणूस 24 तास जरी काम करत असेल तरी अकेला मोदी कुछ कर सकता है क्या? भाइयों बहनों, कर सकता है क्या? नहीं करू शकत. ही नीड्स अ टीम. अँड वेन यू डेव्हलप अ टीम, that is what is business and that leads you to success. छोटा तो हमने विचार किया ही नहीं है, बड़ाई किया है और बड़ाई करना है. आलं लक्षात. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला ह्या तुमच्या कोचिंग सेंटरमधून शिकायला भेटते. आणि यांनी त्याला सोशल एंटरप्राइजेसमध्ये शाळा सुरू होते, आता ज्युनियर कॉलेज सुरू होतं आहे. तर ही खूप मोठी उपलब्धी आहे. ही एका विजनमधून उत्पन्न होणारी. इट ऑल स्टार्ट्स विथ अ थॉट. एक विचारावरून सगळं घडतं. मी मागच्या वेळेस तुम्हाला ते स्मशानभूमीचा किस्सा सांगितला होता का, आठवत आहे ना? सगळ्यात मोठी, सगळ्यात काय म्हणतात महागडी जागा कुठली आहे? स्मशानभूमी. का म्हणे? विचारांची ती भूमी आहे. मग आपल्याला फक्त ती भूमी मोठी करण्यापेक्षा आपण जिथे आहोत ती भूमी मोठी केली पाहिजे की नाही केली पाहिजे? केली पाहिजे की नाही केली? त्यामुळे या विचारांनी तुम्ही पुढे जा. परीक्षा हे पार्ट अँड पार्सल आहे. परीक्षा कधीच सुटत नाही. आत्ता विद्येची परीक्षा आहे, नंतर पैशाची परीक्षा येणार आहे, परिस्थितीची परीक्षा येणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये खूप किस्से येत असतात. अँड लाईफ इज अ अनप्लॅन्ड, इट्स अ प्लॅन्ड अनसर्टन्टी. सगळं ठरलेलं आहे पण आपल्याला काहीच माहीत नाही, त्यामुळे अनसर्टन आहे. आलं लक्षात. जाता जाता झालं ॲक्सिडेंट माझं, जय श्रीराम. अरे होऊ शकतं ना, होऊ शकतं. मग त्यामुळे आपली तयारी पाहिजे. मला काय म्हणायचं आहे की जर जीवन आणि मरणाची तयारीबद्दल मी तुम्हाला बोलत असेल तर परीक्षा तर खूप किस खेत की मुली. आलं लक्षात. त्यामुळे जायचं, परीक्षेची मारून यायचं. आलं लक्षात. आणि फायनल मॅच आहे, जायचं द्यायचं निघून. गो गिव्ह अँड लिव्ह. गो गिव्ह अँड संपलं. आणि नंतर लिव्ह, LIV. यू हॅव टू लिव्ह ना. अभ्यास करणार ना. प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये काय, यूट्यूबच्या प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये कमीत कमी 1000 व्हिडिओ तुम्ही या सुट्टीमध्ये पाहिले पाहिजे महान माणसांचे. किती? 1000 व्हिडिओ तुम्ही पाहिले पाहिजे. तुम्हाला भरपूर नावं माहिती आहेत, तुम्ही भरपूर शोधू पण शकता. कुठल्याही फील्डचे असतील. हा होमवर्क जर का तुम्ही केलात तर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्याल, ज्या फील्डमध्ये प्रवेश घ्याल, तुम्ही तुमची तिथे छाप सोडणार आहे. हे मी तुम्हाला कितीच्या कागदावर लिहून द्या म्हटलं तर लिहून द्यायला तयार. आलं लक्षात. ओके. तर आता काय काय करणार आहे? मरम्मत करणार आहे ना, रोडच्या मरम्मत सारखं तुमच्या कॉन्सेप्टची. नंतर देणार आणि
गिव अँड लिव्ह अँड देन लिव्ह. ओके, बोर नाही झाले ना? ओके. तर मला काही प्रॉमिस करावं लागतील तुम्हाला. प्रॉमिस नंबर 1, कुठल्याही परिस्थितीत परीक्षा देणार. कारण सरांना पण अनुभव असतील. म्हणजे आता 10 वाजता परीक्षा, 9 वाजता मी परीक्षा देणार. माझी स्थिती होती ही 3rd मायनरला. मी त्याच्यामधून खूप विचित्रपणे बाहेर पडलेलो आहे आणि पडलेलो आहे. मार्क मला तुम्हाला माहिती आहे का, त्या पेपरला, जे पेपर मी देणार नव्हतो, 100 पैकी किती मार्क पडले मला? 74 मार्क पडले. अभ्यास झाला नाही, रिव्हिजन झाला नाही, मी परीक्षा देणार नाही. 100 पैकी 74, थेअरी पेपरमध्ये 40 पैकी 26. सम्मानजनक आहेत ना. सांगायचं काय, भीती इथली असते. मग याला म्हणायचं, याला गप कर, याची ताकद वाढव. आणि म्हणजे मी संपवा म्हणून टाळ्या वाजवतोय का? मी बरंच बोललोय ऑलरेडी. 20 मिनिटं टायमर लावून बोलावं लागतं ना. तर प्रॉमिस नंबर 1, कुठल्याही परिस्थितीत एक्झाम. प्रॉमिस नंबर 2, परीक्षेचा जे काही निकाल लागेल त्याला ॲक्सेप्ट. तिसरी गोष्ट, परीक्षेचा निकाल लागल्यानंतरच त्याच्याबद्दल विचार. आणि चौथी गोष्ट, काय का निकाल लागो ना, त्याच्या पुढे आपल्या मनाची तयारी. आणि ज्या शिक्षकांनी तुम्हाला घडवलंय, नेहमी त्यांच्या ऋण आणि आशीर्वादमध्ये. थँक्यू सो मच. मी पुन्हा एकदा काळे सरांचा आणि सर्व चाटे समूहाचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला पुन्हा बोलवावं. म्हणजे मी चांगला बोललो असावा कदाचित मागच्या वेळेस, त्यामुळे त्यांनी पुन्हा बोलवलं आणि माझ्या अनुभवांच्या भरामध्ये अजून एक भर ॲड केलं. आणि मी क्षमाप्रार्थी की मी ते सकाळी मला सरांनी रिमाइंडर दिला होता, पण मी एकदम, आमचं थोडंसं वेगळा कार्यक्रम एक चालू आहे मोठा, आणि त्याला विश्वविक्रमासाठी नोंद ॲक्सेप्ट झाली होती. त्या भानगडीतच मी राहिलो आणि यांचा 4:11 मला फोन आला की कुठे आहात. त्यामुळे मी 11 मिनटं आपल्याकडे लेट झालो आणि विसरलो. त्याबद्दल क्षमाप्रार्थी आहे. आणि तुम्ही खूप शांतीत मला माझी बडबड ऐकून घेतलात, त्याबद्दल. काय? अरे बोल रे, बोल. इट्स ओके. आपने माफ किया, हम खुश हो गए. तर असेच हसत राहा, आनंदित राहा. आणि तुमच्या शिक्षकांचा खूप निराळा बॉन्ड आहे. जगात तुम्ही किती कुठेही असलात, तुमचे शिक्षक भेटल्यानंतर त्यांचे पाय धरणं विसरू नका. तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल, ही माझी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.